युद्धातला, प्रत्येक जीवनातला महाराज 18,306 दिवस जगले. बालपणाचे 4,000 दिवस वजा करा. प्रत्येक प्रसंगातून महाराजांच्याकडनं पॉझिटिव्ह आपल्याला एक ऊर्जा मिळते. पण एक प्रसंग मी सांगेल आपल्याला. दिनांक 13 जून 1665 सर्वस्व गमावलेले महाराज आहेत. म्हणजे मोरारबाजी देशपांडेंनी जे शौर्य गाजवलं ना, तो दिलेर खान अवाक झाला आणि बोलला आमच्या बाजूने ये. आणि त्यावर मोरारबाजी देशपांडेंचं जे उत्तर होतं ना, अरे मी शिवाजी राजाचा शिपाई तुझा कौल घेतो की काय. काय माणसं निर्माण केली आणि लढता लढता हुतात्मा झाला. त्यानंतर महाराजांच्या लक्षात आलं की एक एक मोहरे गमावणं परवडणार नाही आणि तो पुरंदरचा तह झाला. इतिहास प्रसिद्ध पुरंदरचा तह दिनांक 13 जून 1665. आणि तो तह झाला. त्या तहाची अंमलबजावणी करण्याचा तत्कालीन जो नियम होता तो म्हणजे हारलेल्या राजानं जिंकलेल्या राजाकडं 6 मैल पायी चालत जायचं. म्हणजे त्यामागचा हेतू असा होता की हारलेला राजा मनाने पण खच्ची व्हावा. तो प्रसंग मी महाराष्ट्राच्या समोर कायम उभा करत असतो की विचार करा, म्हटलं दुतर्फा नागरिकांची गर्दी असेल त्या पुरंदरच्या पायथ्याशी सासवडला आणि मिर्झाराजे जयसिंग दिलेर खानाची छावणी तिथे आहे. तो तहाची अंमलबजावणी करण्यासाठी महाराज निघालेत. दुतर्फा नागरिकांची गर्दी आहे. धाय मोकलून माई भगिनी रडतायत. आई भवानी महालक्ष्मीला शिव्याशाप देतायत. एवढं विलक्षण प्रेम महाराजांवरती आहे. माणसं सुद्धा हतबल आहेत, अस्वस्थ आहेत. दुतर्फा नागरिकांच्या गर्दीमधून आपला राजा पायी चालतोय. म्हटलं घोड्यावरती राजा नाही आहे. प्रासंगिक पालखीत बसलेले आपले महाराज त्या दिवशी पालखीतही नाही आहेत, घोड्यावरती पण नाही आहेत, पायी जात आहेत. विचारांचं काहूर मनामध्ये असेल. सर्वस्व गमावलंय, पुत्र सुद्धा गहाण ठेवावा लागला. 9 वर्ष वयाचा शंभू बाळ, जगातला पहिला राजा जो स्वतःचा पुत्र दिलेर खानाच्या छावणीत तारण म्हणून गहाण ठेवतो. ही सगळी विपरीत परिस्थिती, दुतर्फा नागरिकांची गर्दी, अस्वस्थ महाराज, सर्वस्व गमावलेले, राजाचा रंक व्हावा तैसी परिस्थिती उद्भवलेली. कफल्लाक 4 लाख होणाचा मुलूख दिला. सगळे गेले महाराज. 23 किल्ले द्यावे लागले. आणि अशा परिस्थितीमध्ये सगळं गमावलंय. पण त्या परिस्थितीमध्ये सुद्धा महाराजांचा विचार सकारात्मक आहे. मी आज गमावलंय, ही वेळ ही निघून जाईल. आय विल कॉन्कर इट. मला असं वाटतं की सर्वस्व गमावल्यानंतर सुद्धा आत्महत्येचा विचार महाराजांच्या मनाला स्पर्श करून जात नाही, की नैराश्याच्या गर्दीत आपला राजा बुडत नाही. मला वाटतं की तुमच्या आयुष्यात याच्यापेक्षा वाईट वेळ येणार नाही. मी विदर्भातल्या अनेक शेतकऱ्यांना जे 50,000 कर्जासाठी आत्महत्या केली, 5 लाखाच्या कर्जाची नोटीस आली, जमिनीचा लिलाव होणार म्हणून आत्महत्या केली, मी म्हणतो तुमचं घर गहाण ठेवलं म्हणून तुम्हाला आत्महत्येचा विचार येतात. यांनी तर पोरगा गहाण ठेवला आहे. ज्या पोराचं वय 9 वर्ष, शंभू बाळाचं वय, मैदानी खेळ खेळण्याचं ते लेकरू त्या मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेर खानाच्या छावणीत तारण म्हणून आहे, तो राजा आत्महत्येचा विचार करत नाही. मला वाटतं की शिवाजी महाराजांसारखं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड तुमच्या आयुष्यामध्ये कधी नैराश्य येईल, आत्महत्येचा विचार येईल, तेव्हा फक्त 13 जून 1665 आठवा. पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचा स्रोत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना बघितलं पाहिजे. आता इथं ओमप्रकाश शेटे आहेत.